रोहा तालुक्यात चणेरा विभागातील अनेक विद्यालय आणि राजी प्राथमिक मराठी शाळा आणि राजी उर्दू शाळा खैर खुर्द येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पहिले उपराष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आणि सरस्वती देवी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना गुलाब, पुष्प, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला। शिक्षक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, अध्यक्ष आणि पालकवर्ग यांनी शाळेत आणि विद्यालयात येऊन सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। पुष्पगुच्छ देऊन सर्व शिक्षकांचा सन्मान सत्कार करण्यात आला। मैं 7वीं के क्लास को खुसूसन मुबारकबाद देता हूं कि जिस तरह से आज टीचर उनके साथ खुश नजर आ रहे हैं। शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या भूमिकेतील विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला। शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी आपल्या शिक्षकांची भूमिका पार पाडली। माँ बाप की बात अगर सबसे ज्यादा बच्चों के मुस्तकबिल को संवारने का जो काम करता है वो उस्ताद होता है। इसीलिए आपने सुना भी होगा कि अगर उस्ताद चाहे तो पत्थर को हीरा बना दे, है ना। विद्यार्थ्यांच्या प्रास्ताविक मनोगतातून शिक्षक दिनाचा हेतू स्पष्ट करून सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शिक्षक दिनानिमित्त प्रत्येक शाळेमध्ये आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। आपल्याला माहितीच आहे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त आज पूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो। आपल्या या शिक्षक दिनानिमित्त आपल्या खैरे उर्दू रायगड जिल्हा परिषद शाळा खैरे उर्दू येथे शिक्षक दिनाचा असा चांगला एक कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे शिक्षक म्हणून काम केलं, शाळा चालवली आणि आपल्या मनातल्या भावना शिक्षकांसाठी काय आहे त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडनं जे शक्य होईल ते असे छानसे असे त्यांच्यासाठी गिफ्ट आणले होते आणि आपल्या भावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त केल्या। मुजम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी।